आजकाल अनेक विद्यार्थी म्हणतात मला एरोनॉटिकल इंजिनियर व्हायचंय. मी जेव्हा त्यांना विचारतो की तुम्हाला विमान दुरुस्त करायला आवडेल की विमानात बसून प्रवास करायला आवडेल, 50% विद्यार्थी याच्यातून असं सांगतात की विमानात प्रवास करायला आवडेल. स्वप्न नेमकं कशाचं पाहिलंय ते लक्षात येत नाही. एरोनॉटिकल म्हणजे विमानांची रचना, त्यातलं तांत्रिक काम आणि मेंटेनन्सचं काम. एरोस्पेस म्हणजे रॉकेट्स, सॅटेलाइट्स आणि अंतराळ तंत्रज्ञान. त्यामुळे आजूबाजूला दिसणारं एखादं छोटं लोकल लेवलचं एरोनॉटिकल कॉलेज काळजीपूर्वक बघा, त्याला AICTE डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि विद्यापीठाची परवानगी आहे का, ते खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे सुरक्षित मार्ग मी सांगतो. 12वी सायन्स नंतर JEE परीक्षा दिल्यानंतर IIT मध्ये तुम्ही एरोस्पेसला जाऊ शकता. तो सगळ्यात जास्त सुरक्षित मार्ग आहे. ते जर आपल्याला जमलं नाही तर 12वी सायन्स नंतर मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अशा कोणत्याही शाखेत जाऊन आपण BE-BTechचं शिक्षण पूर्ण करू शकतो आणि मास्टरसाठी गेटच्या परीक्षेनंतर एरोनॉटिकल किंवा एरोस्पेससाठी जाऊ शकतो. एरोस्पेस आणि एरोनॉटिकल क्षेत्रामध्ये फक्त हेच इंजिनियर असतात असं पण नाही. सर्वसामान्य कोणताही इंजिनियर अशा पद्धतीच्या प्रशिक्षणानंतर एरोस्पेस आणि एरोनॉटिक्समध्ये काम करू शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, करिअर म्हणजे आकर्षण नाही, तर त्याचं परिपूर्ण ज्ञान आणि त्यासाठीचं उत्तम नियोजन हेच करिअरचं मूळ आहे. त्यामुळे तुमच्या आकर्षणाकडे आणि तुमच्या हक्काच्या करिअरकडे जाताना परिपूर्ण माहिती घ्या आणि नियोजन करा.